जय गुरुदेव. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समाज 5वा दासबोध 306 पान क्रमांक आणि ओवी क्रमांक 34. जितके काही होते चलन तुतके वायूचे लक्षण. चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ. अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. कालपर्यंत आपण 4 भूताची माहिती बघितली. आज हे 5वं भूत जे आहे आकाश, त्याची माहिती पाहणार आहोत. जितकं काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायू तत्वामुळे होते. चंद्र सूर्य तारांगण यांना वायूच धारण करतो असे इथे सांगितले. त्यानंतर आकाशाचे वर्णन करीत आहेत. आकाश हे पोकळ. आकाश कसं असतं? पोकळ. जे पोकळी आहे त्याला आकाश असं म्हणायचं. निर्मळ आणि निश्चळ. आकाश हे पोकळ आहे, अगदी निर्मळ आहे, अगदी निश्चळ आहे आणि सर्व आकाश अवकाश हे आकाशच आहे हे जाणून घ्या. जिथं जिथं अवकाश नव्हे, सर्वच अवकाश त्यालाच काय म्हटलेलं आहे? आकाश असं म्हटलेलं आहे. आकाश सकळास व्यापक. आकाश अनेकी एक. आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे. तर इथं सांगत आहे सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापलेले आहे. कारण आकाशच आहे ना, सगळीकडे पोकळी आहे का नाही? सगळ्या ब्रह्मांडाला कोणी व्यापले? आकाशानं. आकाश हे सर्वात मोठं भूत म्हणून तर सांगितले. आकाशाची उपमा म्हणून तर ब्रह्माला दिली. कारण कसं आहे? आकाश व्यापक आहे. अनेकांना ते एकटेच व्यापक आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे. कोण? आकाश. आता सगळे जे पृथ्वी आप तेज वायू या इतर 4 भूतांचं कार्य आकाशात चालत असतं. कारण हे सगळे भूत कशामध्ये आहेत? आकाशामध्ये आहेत. पृथ्वी आप तेज वायू. आणि आकाश कसे? अगदी मोठं आहे. म्हणून तर सगळ्यात मोठं भूत आकाश. सगळ्यात लहान भूत म्हणलं की पृथ्वी. सगळ्यात मोठं भूत म्हणलं की आकाश. पृथ्वीपेक्षा 10 पट मोठं पाणी. पाण्यापेक्षा 10 पट मोठं तेज. तेजापेक्षा 10 पट मोठं वायू. वायूपेक्षा 10 पट मोठं आकाश. असं हे काय आहे? सगळ्यात मोठं भूत आकाश आहे. म्हणून तर सगळ्यांचं कार्य आकाशामध्ये होतं. आकाशा ऐसे नाही सार. आकाश सकळाहुनी थोर. पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारिखा. आकाशासारखे सार नाही. सर्वाहून आकाश श्रेष्ठ आहे. आकाश कसं सांगितले? तर सगळ्यांचं सार, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. आकाशाचा विचार करू लागले की स्वरूपाशी त्याचे साम्य आहे असं वाटू लागते. जर आकाशाचा विचार केला तर जे स्वरूपाचे, जे आपले स्वरूप आहे, जे ब्रह्मरूप आहे त्याच्याशी साम्य
आहे असं वाटू लागतं, असं इथं समर्थ म्हणतात. तव शिष्य केला आक्षेप दोन्हीचे सारखे रूप, तरी आकाशची स्वरूप का म्हणू नये. असं म्हणतात की शिष्याने आक्षेप घेतला की आकाशाचं आणि स्वरूपाचे रूप जर सारखेच आहे तर मग आकाशच स्वरूप आहे असं का म्हणायचं नाही. तुम्ही म्हणायलात ना आकाशासारखं स्वरूप आहे, साम्य आहे आकाशासारखं स्वरूपाचं, तर मग आपण आकाशाला स्वरूप का म्हणायचं नाही. आकाश म्हणजेच माझं स्वरूप आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे. असं शिष्य काय करत आहे, प्रश्न बरं का, त्याचं उत्तर देतात समर्थ. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी. अजून आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे, आकाशामध्ये आणि स्वरूपामध्ये भेद काय, मग का म्हणू शकत नाहीत आपण आकाशाला स्वरूप. मग त्याच्यामध्ये भेद काय ते सांगा. वर पाहता दोन्ही तर भेद नाही असंच वाटतं, आकाशामध्ये बी भेद नाही स्वरूपामध्ये बी भेद नाही असंच आमच्या लक्षामध्ये यायला लागलेलं आहे. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजेच परब्रह्म असं का म्हणायचं नाही. आकाश हे स्वयंसिद्ध आहे, आत्मवस्तू म्हणजे मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजे परब्रह्म असं म्हणलं तर काय हरकत आहे, असं का नाही म्हणायचं. अशा शिष्यानं काय केलेलं आहे, प्रश्न. वस्तू अचळ आढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेची आकाश केवळ वस्तू सारखी. आत्मवस्तू अचळ आहे, चंचल नाही, अचल आहे, आढळ आहे, निर्मळ आहे, निश्चल असते. कोण, आत्मवस्तू. त्याच्यासारखं निश्चळ कोणीच नाही, त्याच्यासारखं निर्मळ कोणीच नाही, त्याच्यासारखं कधीच ती ढळत नाही म्हणून आढळ, कधीच ती चळत नाही म्हणून अचल. अशी आत्मवस्तू आहे. आणि आकाश ही केवळ वस्तू सारखेच आहे. आकाश कसं आहे, वस्तू सारखं आहे. जशी वस्तू तसं व्यापक आकाश. एकोणी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशांगी सप्तगुण शास्त्री निरूपिले. मग हे ऐकून वक्ता बोलू लागला, वस्तू ही पुरातन असून निर्गुण आहे, आकाशाच्या अंगी 7 गुण आहेत असे शास्त्रात सांगितलेले आहे. काय भेद आहे आकाशामध्ये आणि परब्रह्मामध्ये, विचारलाय ना प्रश्न. आपण आकाशासारखं स्वरूप म्हणतात, आकाशाची उपमा दिली, मग आकाशाला स्वरूप का नाही म्हणायचं, त्याचं उत्तर चाललंय. त्याचं उत्तर समर्थ सांगतात की आकाशाला स्वरूप का म्हणायचं नाही, आकाशामध्ये आणि स्वरूपामध्ये काय भेद आहे. जर पोकळी, आकाश म्हणजे पोकळ आहे, आकाश म्हणजे व्यापक आहे, परब्रह्म ही कसं आहे, आकाशासारखं व्यापक आहे, मग पण परब्रह्म आणि आकाशामध्ये काय भेद आहे. तर आहे का, लक्षपूर्वक ऐका. दोघांमधला भेद इथं सांगत आहे समर्थ की आकाशाला ब्रह्म का म्हणायचं नाही, आकाशाला आत्मवस्तू आणि आकाशामध्ये काय फरक आहे. आता ह्याच काय चाललेलं आहे उत्तर. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभावे आकाशाचा सांगितलं. समर्थ म्हणतात काय आहे आकाशामध्ये, काम आहे, आकाशामध्ये क्रोध आहे, आकाशामध्ये शोक आहे, आकाशामध्ये मोह आहे, भय आहे, अज्ञान आहे, शून्यत्व आहे. अशा आकाशाचा 7 गुणांनी आकाश कसं आहे, युक्त असा आकाशाचा स्वभाव आहे. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि काहीच नाही मग शून्यत्व, हे आकाशाचे 7 गुण सांगितलेले आहेत. असा आकाशाचा स्वभाव सांगितलेला आहे. मग असं आकाशाच्या ठिकाणी काय आहेत, हे गुण आहेत, त्याचे विकार आहेत. ऐशी शास्त्रकार बोलिले, या होनी अवकाश भूत झाले, स्वरूप निर्विकार संचले उपमेरहित. आता शास्त्रात असं म्हटलं आहे म्हणून आकाशाला भूत असं म्हटलं जातं. स्वरूप हे निर्विकार असून निरुपम व सर्वत्र व्यापक व्यापून राहिलेलं आहे. कोण, स्वरूप. कसं आहे, निर्गुण निर्विकार निरुपम
व सर्वत्र व्यापून आहे स्वरूप. आणि आकाशामध्ये हे गुण सांगितलेत. आकाशाला भूत पण म्हटलं आहे, सगळ्यात मोठं भूत आहे, ती पण उपमा दिली. तसं परब्रह्माला उपमा कुणाची देता येते का? नाही. फक्त सांगितलं कळावं म्हणून की आकाशासारखं आहे बाबा. जसं आकाश कुठं नाही, चराचरामध्ये व्याप्त आहे ना आकाश. पोकळी जिथं दृष्टी नाही तिथं पोकळीच आहे ना, तसा स्वरूप आहे. फक्त असं काय केली, उपमा दिली. एक तर उपमा देता येत नाही, निरुपमा येते, पण आपल्याला कळण्याकरता. आकाशामध्ये काय सांगितले मग? हे सप्तगुण सांगितले. म्हणून आकाश कसं आहे मग? आणि त्या स्वरूपापेक्षा भिन्न. काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ शहाणे जाणती. महाराज म्हणतात, काचेची जमीन आणि पाणी ही दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसतात, पण शहाणे लोक काच कुठली आणि जळ कुठले हे अचूक ओळखतात. नाही तर काचेची जमीन असेल म्हणले आणि एकीकडे पाणी असेल आणि एकीकडे काचा असतील तर लांबून बघितलं तर दोन्ही सारखं दिसतं, पण शहाणे लोक ओळखतात. रुआबामध्ये स्फटिक पडिला, लोकित द्रुप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी. साष्टांग वंदन ताई. हा बोला. आकाशाचे 7 गुण. आ? आकाशाचे 7 गुण पुन्हा एकदा सांग. इथे सांगितलेत आकाशाचे 7 गुण: काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व हे आकाशाची 7 गुण इथं सांगितलेली. काम, क्रोध, शोक, मोह, शून्य, भय, अज्ञान. ओम नमः शिवाय. साष्टांग वंदन. रामकृष्ण हरी. रुआब मध्ये स्फटिक पडिला, लोकित द्रुप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी. समर्थ सांगतात की तांदळात पांढरे खडे असतात, कापसामध्ये वरच आहे, कापसामध्ये स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखा दिसतो. स्फटिक कठीण असल्याने कपाळ मोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. आता कापसामध्ये आणि स्फटिकामध्ये जरी कापूस स्फटिकामध्ये पडला तरी पण दोघांमध्ये फरक आहे ना. कापसामध्ये कारण कठीणपणा स्फटिकाचा आहे आणि कापूस कसा आहे, मऊ आहे. म्हणून दोघांना एक म्हणता येत नाही. तांदुळामध्ये श्वेत खडे, तंतुला सारिखेच वाकुडे, चाऊ जाता दात पडे तेव्हा कळे. आता बघा अजून दिलं, तांदुळात पांढरे खडे असतात, तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात, पण काही काही असतात बघा पांढरे खडे, म्हणून प्रथम दर्शनी ओळखू येतच नाहीत. पण चावायला गेलं तर मग म्हणले दात पडतो, तेव्हा ते खडे आहेत हे कळतं. जरी दिसायला सारखे असले तरी पण काय आहे, फरक आहे. ओळखायला नाही आलं तरी पण जेव्हा खाताना काय होतंय कळतंय का नाही. किंवा त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिकाच भासे,
शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे, किंवा म्हणले चुना वाळू आणि ताक यांच्या मिश्रणात खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच भासतो, पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे कळूनही येतं. गुळासारिका गुळ दगड परी तो कठीण निचाड, नाग कांडी आणि वेखंड एक मनोनये. गुळ दगड हा गुळासारखा दिसतो, पण तो पूर्णपणे कठीण असतो. नाग कांडी आणि वेखंड सारखी दिसतात, पण म्हणून त्यांना एक म्हणू नये, जसं आकाश आणि परब्रह्म. ह्याच्याकरता हे दृष्टांत चाललेत बर का. ब्रह्मतत्व आणि आकाश जरी व्यापक व्यापक असले तरी दोघांना एक म्हणता येत नाही. त्याकरता हे काय करत आहेत समर्थ, इथं दृष्टांत देत आहेत आपल्याला. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळी माचडे. सोना आणि सोन पितळ अगदी एकसारखं दिसतात, पण पितळ जर अग्नीत टाकलं तर काळं पडतं. सोनं पडतं का? नाही पडत. असो हे हीन दृष्टांत. आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. म्हणून आता हे हीन दृष्टांत देणे पुरे झाले. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला हे दृष्टांत दिली बरेच, बस झालं म्हणले. समर्थ म्हणतात आकाश हे एक भूत आहे आणि ते भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसं असू शकतील. म्हणून दोघं एक नाही. जरी असतील व्यापक तरी पण दोघांना एक म्हणता येत नाही. कारण शिष्याचा प्रश्नच होता, जर आकाश व्यापक आहे की नाही, परब्रह्म ही व्यापक आहे, मग दोघं एकच का नाही म्हणायचं. आकाशाला स्वरूप म्हणलं तर काय बिघडतंय, असा जो प्रश्न होता ना शिष्याचा, तर मग इथं काय केलेलं आहे त्याचा खुलासा करून सांगितलेला आहे. अनेक दृष्टांत दिले समर्थांना आणि स्पष्ट करून सांगितलं की आकाशाला परब्रह्माची उपमा देता येत नाही. जरी सारखं असेल तरी पण त्याच्यामध्ये फरक असतो. अगोदर गुण सांगितले, गुण सांगून नंतर दृष्टांत दिले. वस्तुसी वर्णीची नसे, आकाश श्यामवर्ण असे. दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. आत्मवस्तूला रंगच नाहीये का आहे आढळला का आतापर्यंत आपण इतके दिवस श्रवण करत आहोत, कधी आत्मवस्तूचा रंग तुम्हाला कळला का? नाहीच. तर काय कळणार आहे. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, कोठे काही असा असणारा परमात्मा. रंग नाही, रूप नाही, काहीच नाही म्हणले भगवंताला. म्हणून आत्मवस्तूला रंगच नाही. आकाश श्यामवर्णी निळ्या रंगाचे आहे, मग विचारवंत त्या दोन्हीत साम्य आहे असं कसं म्हणतील. श्रोते म्हणती कैसे रूप, आकाश ठाईचे अरूप. आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. श्रोते म्हणू लागले आकाशाला कसलं आलं म्हणले रूप, ते ठाईच अरूप आहे. कोण? आकाश. श्रोता म्हणायला लागलाय महाराज तुम्ही असं कसं म्हणतात हो. अहो आकाशाला तरी कुठं रूप आहे, ते बी अरूपच आहे. म्हणून वस्तू आणि आकाश यात भेद नाही. चहुभूतास नाश आहे, आकाश कैसे नासत आहे. आकाश नस आहे, वर्ण व्यक्ती विकार. इतर चार भूते नाश पावतात, पण आकाश कुठं नाश पावतं. शिवाय त्यांच्या ठिकाणी रंग सदृश्यत्व हे विकार हे नाहीत. आकाशाच्या ठिकाणी आकाशाच्या ठिकाणी कोणता विकार पण नाही. आकाश कधी नाश पावला असं काही आढळतही नाही. आकाश अचळ दिसते, त्याचे काय नासू पाहते. पाहता अमुचे निमते आकाश शाश्वत. मग आकाश अचळ आहे, शिवाय ते नाश पावते असं आपण म्हणता. आकाश अचळ आहे, नाश पावतं असं तुम्ही म्हणायलात, पण त्याचे काय नाश पावते.
ते आम्हाला कळतच नाही. आमच्या मते तर आकाश शाश्वतच आहे. शिष्य म्हणाले बरं का. आकाश कसं आहे, अचळ, कधी चळत नाही, कधी नाश पावत नाही. म्हणून आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे काय, आकाश जे आहे ते शाश्वतच आहे काही की. ऐसे ऐकोन वचन वक्ता बोले प्रतिवचन. ऐका आता लक्षण आकाशाचे. मग असं विचारल्याच्या नंतर समर्थ म्हणतात, हे वचन ऐकून वक्ता म्हणाला, आता याचे उत्तर ऐका. मी तुला आकाशाचे लक्षणच सांगतो म्हणली. आता आकाश तमापासून जहाले. जेव्हा आपण लय चिंतन करत जातो तेव्हा आकाशाचा लय कुठं करतो, तमामध्येच करतो ना. कारण तमापासून झाले, तमाचा रजामध्ये, रजाचा सत्वामध्ये, सत्वाचा शुद्ध सत्वामध्ये, आणि शुद्ध सत्वामधून मग स्वरूपाकडे जावं लागते. तसं इथं सांगायले समर्थ, आकाश तमापासून जहाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले, नामतया ते. मग आता आकाश हे तमगुणापासून झाले, आणि कारणाचे गुण कार्यामध्ये येतात का येत नाहीत? येतात. म्हणून ते काम क्रोधादीने वेढलेले आहे. कोण? आकाश. तमगुणापासून झाले. म्हणून काम क्रोध जे आता सांगितले ना गुण, शोक मोह भय अज्ञान शून्यत्व, हे सगळे काय झालेले आहेत, जे गुण आहेत ते तमगुणाचे गुण त्या आकाशामध्ये उतरले. म्हणून शून्यत्व रूपी अज्ञान असं त्याला म्हणावं लागायला लागले. कुणाला? आकाशाला. अज्ञाने काम क्रोधाधिक मोह भय आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाश गुणे. मग आता अज्ञानामुळेच काम क्रोध शोक मोह भय इत्यादी त्यांच्या ठिकाणी असतात ना. शून्यत्व म्हणजे अज्ञान हे आकाशाच्या ठिकाणी आहे ना, म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व असतच. काम क्रोध शोक मोह भय हे जे आहेत त्याच्या ठिकाणी आहे अज्ञानामुळं. कुणाच्या ठिकाणी? आकाशाच्या ठिकाणी. शून्यत्व म्हणजे अज्ञान, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती. म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व गुण सांगितलेले आहेत. नास्तिक नकार वचन तेची शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. आता नास्तिकता, नकार वचन म्हणजे काही नाही, हे शून्यत्व. काहीच नाही. काही नाही म्हणजे काय हो? तिथं शून्य आहे. आपण म्हणतो कोणा व्यवहारात काहीच नाही हो, काहीच नाही म्हणजे नेमकं अशून्य आहे. शून्य म्हणजे काहीच नाही. शून्याच्या पुढे काहीच नसतं. शून्य झालं की झालं, ऐक नाही. शून्य जेव्हा आपण गणित करतो तेव्हा शून्याला पुढे भागल्या जातं का? शून्याला नाही, कारण शून्य आहे ना. शून्य म्हणलं की पुढे काहीच नाही. तसं म्हणले शून्याचं लक्षण आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी दया माया नसते. त्या प्राण्याला हृदय शून्य म्हटले जाते. ज्याच्या ठिकाणी दया नाही, ज्याच्या ठिकाणी माया नाही, त्याला काय म्हटलं जाते? म्हणले हृदय शून्य म्हटलं जातं. तसंच म्हणले ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे, तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. ज्याच्या ठिकाणी शून्य आहे त्याला अज्ञानी सुद्धा म्हणतात, असं इथं सांगायला समर्थ. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे कठीण्य, हे आकाशाचं रूप आहे. शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञानता. अज्ञान म्हणजे तिथं काहीच नसणं, किंवा इथं म्हणतात अज्ञान म्हणजे काठिण्य. हेच आकाशाचं रूप सांगितले. काठिण्य शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत, मनास वाटे ते तद्वत हाच दृष्टी. मग कठीण शून्य आणि विकारवंत, जिथं कठीणपण आला, जिथं शून्य आलं, जिथं विकारवंत आलं, कारण अज्ञान म्हणलं की काठिण्यता आहे. कठीण्य कुठं? अज्ञान मनुष्य, अज्ञानाच्या ठिकाणी काठिण्यता असतं बरं का. मग आता शून्य विकारवंत आकाशाला सत स्वरूप कसं म्हणावं? असं असलेलं आकाश त्याला सत्य म्हणता येईल का? वरवर पाहिला असता ते स्वस्वरूपासारखं वाटतं, मनाला वाटायला लागले तसं, पण नाही.
त्यांच्यामध्ये आणि स्वरूपामध्ये जमीन आसमानचा काय आहे? फरक आहे. कशामध्ये? आकाशामध्ये आणि स्वरूपामध्ये. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी, म्हणून या आकाशासी नाश आहे. आकाशात अज्ञान मिसळलेले असते, त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते, म्हणून त्या आकाशाला नाश आहे. कारण अज्ञानापासून तर झाले ना ते, म्हणून तर अज्ञान मिक्स झाले आकाशामध्ये. आणि त्या मिश्रणाला नष्ट करणारं कोण आहे? तर ज्ञान आहे. म्हणून तर मग आकाशाला नाश करणार ज्ञान. आता कसं बघा, काहीच नाही, शून्य शून्य स्वरूप आकाश. शून्य शून्य म्हणजे आकाश, काहीच नाही. मग शून्याला कोणीतरी जाणलं का नाही जाणलं? जाणलं ना. मग कुणी जाणलं? ज्याने जाणलं ते काय आहे? स्वरूप आहे. कारण कळणेपणा जाणणेपणा हे माझं काय आहे? स्वरूप आहे. मग कळणेपणा हे माझं स्वरूप आहे, मी जाणलं म्हणून आकाश कसं आहे? परिचिन्न आहे, दृश्य आहे. आणि मी जाणणारा त्याच्यापेक्षा कसा आहे? त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. म्हणून आकाशाचा ही काय होत असतो इथं? नाश. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप, परी दोही मध्ये विक्षेप शून्यत्वाचा. म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एक रूपच वाटतात, पण दोहामधील शून्यत्वात फरक आहे. हाच पाहता कल्पनेशी सारखेच वाटे, निश्चयशी परी आकाश स्वरूपाशी भेद आहे. वरवर पाहता कल्पनेला दोन्ही सारखेच वाटते, पण विचार केला असता कळतं की आकाशात आणि स्वरूपामध्ये निश्चित भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखीच वाटे, तत्वता परी विवंचून पाहो जाता भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती, ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था वरवर पाहिलं असता सारखंच वाटतं, तसं जीवनमुक्त आणि अज्ञानी बी पाहिले असता सारखेच वाटतात, पण नाही बर का, भेद आहे. अज्ञानीमध्ये आणि ज्ञानी पुरुषामध्ये काहीच भेद नाही. जे प्युअर अज्ञानी आहे, जे प्युअर ज्ञानी आहे ना, दोघे सारखंच असतात, काहीच फरक नाही. कारण का, जो ब्रह्मज्ञानी आहे ना, जो ब्रह्मज्ञानी आहे ना, विदेहमुक्त अवस्था झालेली आहे त्याची, तो आणि ह्या अज्ञानी तमगुणाने युक्त अज्ञानी, त्याच्यामध्ये त्या विदेहमुक्तामध्ये फरक नाही. त्याच्या मनावरचा कारभार आहे. तो विदेहमुक्त झाला, देहावर भानच नाही, देहाचा माझा काही अर्थार्थी संबंधच नाही, अशी अवस्था असते त्या विदेहमुक्त पुरुषाची. मग ते देह कुठंही पडो, काही घेणं देणं नाही. खाऊ वाटलं खाल्लं, नाहू वाटलं नहायलं, करा वाटलं काही केलं, नाही तर राहिलं पडून, पडून राहील तर हे ठाई, काहीच नाही. मग अशी विदेहमुक्त पुरुषाची अवस्था, मनावरचा खेळ. तसंच आहे मग अज्ञानी, निव्वळ अज्ञानी, त्याला बी 24 तास पडून असते. ते काय करते का? काही करत नाही. ते बी उठत नाही, झोपवच असते, है का नाही. आंघोळ करा वाटली केली, तमगुणी मनुष्य, एकदम अज्ञानी मनुष्य. मग महाराज तिथे इथं तेच सांगायलेत, जरी दिसायला सारखे पण फरक जमीन आसमानचा. कारण तो देहावर नसतो आणि हा देहाला धरूनच असतो. फरक आहे का नाही? जमीन आसमानचा फरक. दिसायला सारखे झाले म्हणजे काय? तसं इथं म्हणतात, आकाशामध्ये आणि स्वरूपामध्ये अजून उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. उन्मन मनरहित स्थिती आहे, सुषुप्ती आहे, तिथे पण मन नाही. दोन्ही सारखेच वाटेल, पण फरक आहे. वरवर बघितलं तर सारखे उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. कारण का, तिथं काहीच व्यवहार नाही दोन्ही अवस्थेमध्ये. बरोबर आहे ना? का आहे व्यवहार? नाही. पण दोन्ही मध्ये जरी व्यवहार नसला तरी पण फरक आहे. कसं तर विश्लेषण करून सखोल विचार केला असता कळून येतं की त्या दोन्ही अवस्थेमध्ये भेद आहे. जर आपण विचार केला तर आपल्याला दोन्ही सारख्या दिसतात, पण विचार केल्याच्या नंतर भेद कळतो, अन्यथा कळत नाही. सुषुप्तीमध्ये अज्ञान बीज रूपाने शिल्लक असतं
उन्मनीत अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य झालेलं असतं. हा फार मोठा फरक आहे बघा. मध्ये उन्मनी अवस्थेमध्ये फरक सांगितलाय. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं बीज आहे. उन्मनी अवस्थेमध्ये अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य. म्हणून तर सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाची तादात्म्य आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये स्वस्वरूपाशी तादात्म्य आहे. जो आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये तो अज्ञानाशी समरस झालाय. उन्मनी अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये जीव काय झालेला आहे? परब्रह्माशी समरस झालेला आहे. अज्ञान नष्ट झालंय. सुषुप्तीमध्ये अज्ञान शिल्लक आहे. म्हणून फरक आहे का नाही? आणि वाटायला लागले दोन्ही सारख्याच. व्यवहार नाही म्हणून सारखे वाटायल्यात, पण सारखे आहेत का? नाही. किती फरक आहे आता बघितलं आपण. कळून दिला इथं फरक किती येते उन्मनी अवस्थेमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये. जिथं मनच नाहीये बरं का ती उन्मनी अवस्था. आणि उन्मनी अवस्था जिथं मन नाही तीच काय आहे? स्वरूप स्थिती आहे. लक्षात राहू दे. मनरहित स्थिती जी आहे ती स्वरूप स्थिती. त्या स्वरूप स्थितीला आपल्याला जाऊन पोहोचायचे. म्हणून मनावर विजय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वरूप स्थिती हाताला लागत नाही. लक्षात राहू द्या. मनोजय करावं लागन. मनोजयम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम म्हणलेत का नाही? जित इंद्रियम, इंद्रियावर जय मिळवावं लागन. उन्मन अवस्थेला प्राप्त करायचे मनावर जय मिळवावं लागन. म्हणून दोघांमध्ये फरक. सुषुप्तीमध्ये, उन्मनी अवस्थेमध्ये काय काय फरक सांगितला? सुषुप्तीमध्ये अज्ञान असतं, उन्मनी अवस्थेमध्ये अज्ञान नसतं. सुषुप्तीमध्ये जीव जो आहे अज्ञानामध्ये विलीन असतो आणि उन्मनीत अवस्थेमध्ये जीव जो आहे आत्मस्वरूपाशी समरस. स्वरूपाशी तादात्म्य झाले ना, असा फरक सांगितलेला आहे. पुढे म्हणतात, खोटे खयासारिके भाविती परी परीक्षवंत निवडती का कुरंगे देखोल भुलती मृगजळासी. सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात, पण पारखी असतात त्यांना खऱ्या खोट्याची पारख असतात. आता सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात, कारण का? सामान्य आहेत ना ते. पण जे रत्नपारखी असतात, जे पारखी असतात, जे बुद्धिवंत असतात त्यांना खोटं खरं तवाच कळतं. त्यांना खोटे खऱ्याची पारख असते ना. चतुरातो शिरोमणी हे खरेच निवडून घेतात. मृगजळाला पाहून हरणे जशी भुलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते बर का. जसं हरण मृगजळाला पाहून पळायला लागतात, पळतात 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 आणि तोंड वासून मरतात, पाय खुरून मरतात. पण पाणी प्यायला भेटतंय का? नाही भेटत. का? पाणी आहे तो भास आहे हेच माहित नव्हतं. पाणी आहे पाणी आहे म्हणून पळू लागले. शेवटी म्हणजे तोंडाला फेस आला, पाय खुरून खुरून शेवटी मेले, पण पाणी काही प्यायला भेटलं नाही. तशी अज्ञानाची अवस्था. सुख सुख कुठं आहे? संसारात आहे. हे पळायला लागलेत रात्रंदिवस कुठं? संसाराच्या पाठीमाग. कारण सुख शोधायला लागलेत. सुख म्हणू संसारामध्ये काय करायला घुसायला लागलेत. शेवटी काय लागायले? पळायलेत पळायलेत शेवटी तोंड वासून मरायलेत का नाही. म्हणून तर तुका म्हणे काय, जैसा मृग क्षीण मृग जडी सांगितलेलं आहे ना. तर म्हणून मृगजळाला पाहून हरणं जशी भुलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते. तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविन जैसा मृग क्षीण मृगजळी. अशी काय म्हणजे स्थिती आहे. पुढे म्हणतात, आता असो हा दृष्टांत बोलिला कळाया संकेत मनोनी भूत आणि अनंत एकनवती. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत. आता हे सर्व असू दे, संकेत कळावा म्हणून हा दृष्टांत दिलेत बर का. आकाश हे भूत आणि अनंत अशी परब्रह्म वस्तू एक नाही हे कळण्याकरता आम्ही एवढे दृष्टांत दिलेत. एक समजू नका, नाही ती एक.
उगाच ती एक म्हणून उगा अज्ञानामध्ये डुबून राहू नका. म्हणून परब्रह्म वस्तू आणि आकाशामध्ये हे एवढा प्रकारचा भेद कसा असतो ते आम्ही दृष्टांताने स्पष्ट करून काय केलं इथं सांगितलेलं आहे असं समर्थ म्हणतात. आकाश वेगळेपण पहावे, स्वरूपी स्वरूपची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. आकाश हे वेगळेपणाने पाहता येते, वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरत नाही. आणि आकाशाला वेगळेपणाने पाहता येते, पण वस्तूला पाहता येतं का नाही. एवम वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. त्या परमात्मा वस्तूला पाहायला गेलो, पण काय चमत्कार झाला. ज्या वस्तूला जाणायला गेलो ती वस्तूच मुळात दिसली का नाही दिसली. मग जिला जायचं ती वस्तू दुसरी कोणी नसून तूच आहेस हे कळाल्याच्या नंतर म्हणले तिथं जाणणेपणा हा भावच मावळून गेला. जाणण्याची वस्तू तर ती वस्तू मीच आहे. मग जाणणे आणि जाणता काही सावरे कुठे म्हणले जाणणारा आणि जाणायला बघणारा. जाणायला गेल्याला आणि म्हणजे जाणणारा आणि जी वस्तू जाणून घ्यायची ती वस्तू कुठं राहिली, एकच झाली ना. पाहते पाहू गेलो पाहणे विसरलो, ब्रह्म आनंदी झालो देवर. पाहायला गेलो होतो वस्तू, पण पाहायला गेलो पण पाहायलाच जी वस्तू पाहायची होती ती वस्तू दिसली नाही. मग पाहणच विसरून गेलं. ज्या वस्तूचा शोध घ्यायचा होता ती वस्तूच नाही, ती तूच आहेस असं कळल्याच्या नंतर जे पाहायचं होतं ते पाहणं विसरलं, मीच ती वस्तू झालो. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची हो निठेलो. अशी वस्तू आहे म्हणली. देव तर बघायचा शोधायचा, पण शोधायला गेल्याच्या नंतर तूच देव होतोस. हा रिझल्ट आहे. पण शोधावं लागेल. जोपर्यंत ध्येय उरायला तोपर्यंत शोधला नाही, तोपर्यंत सापडला नाही, तोपर्यंत अजून आपण ओलांडलीच नाही काय लक्ष्मण ती आपली रेषा. आपण अलीकडेच आहेत, मायेमध्येच आहेत अजून. कारण देहामध्ये आहेत ना. देह म्हणजे काय, पंचमहाभूताचं कार्य. अजून आपण कुठे आहेत, कार्यामध्येच आहेत. कारणाला तरी बघितलंय का अजून, कारणाचा जरी शोध लावलाय का, कारणाच्या पलीकडे जायचे अजून. कारण म्हणजे अज्ञान, अज्ञानाच्या पलीकडे जायचे. म्हणून तर अगोदर काय करावं लागेल, अज्ञान शोधावं लागेल. कारण जाणल्याच्या नंतर, अज्ञान जाणल्याच्या नंतर मग अज्ञानाच्या पलीकडे काय आहे तर प्रकाश. तिथपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, झेप घ्यावं लागेल. कारण अज्ञानाच्या पलीकडे प्रकाश आहे ना, म्हणजेच महाकारण देह. महाकारण देहापर्यंत जावं लागेल ना. महाकारण देहाकडे गेलं की प्रकाश आपल्याला काय होते, शावरी म्हणजे हळूहळू हळूहळू त्या ज्ञानाचा प्रकाश काय होत असते, उमलत असते. मग त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर प्रखरता येत असते, मग अज्ञान शिल्लक राहत नाही. त्या महाकारणापर्यंत गेल्याच्या नंतर, चतुर्थ देहापर्यंत गेल्याच्या नंतर चौथा पण देह आहे. तीनच देह प्रसिद्ध आहेत बरोबर आहे, पण चौथा पण देह पंचकरणाला सांगितलं. ज्ञान स्वरूप आहे महाकारण. कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे. तुझं स्वरूपाचं वर्णन आहे पूर्ण. ते स्वरूप दुसरं कुणी नसून तुझंच आहे. ते स्वरूप जे आहे ते दुसऱ्याचं कुणाचं नाही, तुझं स्वरूप आहे. ह्यात ज्या दिवशी कळण त्या दिवशी म्हणले काय झालं, तुर्यातीत अवस्था तुला प्राप्त झाली. तोपर्यंत नाही. बर कमीत कमी तिथं तरी राहावं ना, त्या प्रकाशाच्या साह्यानं तरी राहावं ना. अज्ञान तरी कुठं आहे. मग स्थूल सूक्ष्मच. स्थूल सूक्ष्मापर्यंत तरी त्याच्या बी खाली उतरले. जाती वर्ण धर्म हे किती खाली 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 आलेलं आहे. कोण, हा ब्रह्मांडाचा नायक किती खाली उतरलाय. म्हणून आता काय करायचे, झेप गरुडासारखी झेप घ्यायची आणि कुठं जायचे, आपल्या स्वरूपापर्यंत. त्याच्यासाठी काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचे निबळे आहे, सोपं आहे जाणणाऱ्याला कळणाऱ्याला. जो बघा ना शाळेमध्ये सुद्धा जो हुशार विद्यार्थी आहे, जो अभ्यासू विद्यार्थी आहे, त्याला काहीच अवघड नसतं. अवघड कुणाला, जे अभ्यास करत नाही, जे काहीच अभ्यास करत नाही, जे ढकोंबडे असतात त्यांना सगळं अवघड. कारण का अभ्यासच नका वाटतं करायचा.
कारण लक्ष कुठे आहे? अवताल भोवताले. लक्ष कुठे आहे? अवताल भोवताल. वस्तूच्या ठिकाणी लक्ष नाही ना. लक्ष नसल्यामुळं, नाही तर बुद्धी सगळ्यांना सारखीच आहे ना. हुशाराला बी बुद्धी तेवढीच आहे, ढकोंबड्याला बी बुद्धी तेवढीच आहे. कारण बुद्धीमध्ये काही फरक नाही. बुद्धीचे वैभव म्हणलेत, मनुष्य देहाच्या बुद्धीचे वैभव आहे म्हणले. पण ह्याची बुद्धीला ह्याच्या बुद्धीला ह्यानं काय केले? मात्र बनविले बुद्धीचं. कारण ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे ना कशी बुद्धी ठेवायची. पण बुद्धीचा चौथा का बनवला? कारण बुद्धीला नानात्वाची सवय लावून दिली ह्या जीवानं. इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, मुख्यच ठिकाणी गेलंच नाही. म्हणून काय होईना झालाय? तो अनुभव येईना झालाय. पण जो हुशार असतो, जो तज्ञ असतो, आहे का नाही, त्याने लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवलेलं असते. अवताल भवताल लक्षच नसतं त्याचं. म्हणून ते सरळ नीट आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचत असते. आणि हे का नाही पोहोचत? कारण ह्यांना काय केले? अवताल भवताल बघितलेलं असते आणि तिकडं मन घातलेलं असते आणि तिकडच रमत आहे. जिकडे जायचं ते दिलं सोडून आणि दुसरीकडेच बसलं भटकत. भटकंती लागली जीवाच्या पाठीमागं. आणि म्हणून काय झाले म्हणले? ही अवकळ आली. आहे ब्रह्मांडाचा नायक, आहे सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, पण त्याला किती खालच्या स्तरावर यावं लागेल. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक नाही. दोघं एकच आहेत. जीव शिव समच म्हणलेत, पण दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक ह्याच गोष्टीमुळं. कारण का? एकाच्या ठिकाणी माया आहे आणि एकाच्या ठिकाणी अज्ञान आहे. एकाच्या ठिकाणी माया आणि एकाच्या ठिकाणी अज्ञान. अज्ञानामुळे बद्धता आली. आणि माया का बरं आहे? असेल माया, पण अज्ञान नाही ना. अज्ञान नष्ट झाले. कारण शुद्ध सत्वगुण युक्त माया आहे, ती काय करू शकत नाही. त्याला माहिती आहे आपलं स्वरूप कसं आहे. ते स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? निमग्न आहे. आणि ही माया आहे त्याला माहिती, म्हणून तर नित्य मुक्त आहे. आणि हे कसं आहे? बद्ध. कारण का? अज्ञान आहे, स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणून बद्धता आहे. असं म्हणून महाराज सांगत आहेत की फरक आहे म्हणले आकाशामध्ये आणि स्वरूपामध्ये. काय आहे? फरक आहे. आकाश हे वेगळेपणाने पाहता येते. वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरत नाही. जेव्हा आपण वस्तूकडे जाऊ ना, तेव्हा तिथं द्वैतच उरणार नाही. द्वैत काय झालं? पूर्ण निवृत्त झालं. अद्वैत स्थिती प्राप्त झाली. द्वैत पूर्ण मावळलं. द्वैताचा स्पर्श सुद्धा राहत नाही म्हणले. येथे आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, भिन्नपणे नवजे अनुभवली. स्वरूप स्थिती आता शंका नाहीशी झाली. त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. कारण संशय कुठपर्यंत? संशय जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संशय. संशय वृत्ती सुद्धा कामाची आहे का? नाही. पूर्णतः संदेह जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती होत नाही. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्म राम हृदयी प्रगटला. जेव्हा पूर्ण संदेह निवृत्त झाला तेव्हा आत्मस्वरूपता, आत्मज्ञान हृदयामध्ये प्रगटलं. तोपर्यंत नाही. संदेहाच्या फिटल्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतल. जोपर्यंत ह्या गाठी सुटत नाहीत तोपर्यंत शीतलता, शांती आला, शीतल शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा धारा. कळी काळाशी. कारण का बरं म्हणले तसं? कारण काय झाली? पूर्णतः संदेह मावळलाय, निवृत्त झाले संशय, म्हणून स्वरूप स्थितीची प्राप्ती झाली. तोपर्यंत होणं शक्यच नाही. म्हणून इथं म्हणतात आता शंका नाहीशी झाली, त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूप स्थिती ही कधीही भिन्नपणे अनुभवता येतच नाही, हे लक्षात राहू दे. जसं आपल्याला अनेक वस्तू दिसतात, कळतात, अनुभवाला येतात, तसं स्वरूप ही आपल्याला वाटतं अनुभवाला यावं, पण येणं शक्य नाही. कारण तुझं स्वरूप आहे ना ते, तू आहेस ना, तुझं प्रत्यक्ष स्वरूप आहे ना ते. आणि आपल्याला सवय लागलेली असती विषय होऊन बघायची, पण स्वरूप हे प्रत्यक्ष आहे, म्हणून ती भिन्न होऊन कधीच भासणार नाही. लक्षात राहू द्या. आणि हेच सत्य आहे आणि हेच कळून घ्यायचे.
आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो, पण स्वरूप हे भावणाऱ्या पलीकडले आहे, म्हणून स्वरूप आणि आकाश यात साम्य असू शकत नाही. आकाशाचा अनुभव घेता येते, भिन्नपणे घेता येतो, पण स्वरूपाचा घेता येत नाही. दुग्धा सारिखा जळांश निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूपाने आकाश संत जाणती. मिसळलेलं दूध आणि पाणी हे दोन्ही एक रूपच वाटते, तरी राजहंस वेगळं करू शकतो का नाही? करू शकतो. तसं म्हणले त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यातील भेद संतच जाणतात बरं का, बाकी कोणी जाणू शकत नाही. संतांशिवाय या दोघांमधला भेद कोणीही कळून देऊ शकत नाही. कुणामधला? आकाशामधला, स्वरूपामधला. सकळ माया गदागोवी संत संगे हे उगवावी, पावी जे मोक्षाची पदवी सतसमागमे, ही सर्व मायेची गुंतागुंती आहे. गदागोवी ओडंबळ, गोवी काय नाव आली ती मायेला बघा. ओडंबळ मायेच, गदागोवी मायाच, गुंतागुंती. संत समागम केला असता हे सर्व कोडे उलगडत असते. जर तुम्हाला हे कोड सोडवायचं असेल, अवघड आहे हे, जर कोड सोडवायचं असेल तर काय सांगितलं? काय करू नका, फक्त संतांचा हात धरा, संतांची संगती करा, बस, दुसरं काय करू नका. ते आपोआप कोड निरसून जाते, सुटले जाते. म्हणून संत समागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. काय करू नका, संतांचा हात पकडा, संतांची संगती करा, त्यांचा सहवास करा, तुम्हाला सहज मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाहीत, असं समर्थ म्हणतात. म्हणून संत संग जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. जास्त प्राधान्य आपण संतांच्या संगतीला दिलं पाहिजे, तरच काय होणार आहे, जी मोक्षाची पद जी आहे ती आपल्या हाती लागणार आहे, ती प्राप्त होणार आहे. म्हणून इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूप आकाश भेद नाम समाज 5वा इथं काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न च स्तोत्र जिव्य न च घ्राणनेत्रे, न च भो न भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राण संज्ञो न वे पंचवायु, न वा सप्तधातुर्न वा पंचकोश, न वा कपानिपादो न चोपस्थपायु, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेष रागो न मे लोभ मोह, मदो नैव मे नैवमाश्चर्य भावो, न धर्मो न चातो न कामो न मोक्ष, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोजन्य मुक्ता, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, अहं निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वर्णमुत्तीर्ण बंध, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. जय गुरुदेव. जय.